1000 वर्षाचं आयुष्य होतं द्वापार युगामध्ये माणसाला। 1000 वर्षाच्या आयुष्यामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा फक्त 125 वर्ष आपल्यामध्ये राहिले। जसे की 100 वर्षाच्या आयुष्यात आज माणसाला आयुष्य किती आहे? 100 टिकत नाही कोणी, पण आकडा तर गृहीत आहे ना। 100 वर्ष माणसाचं आयुष्य, त्यात माऊली किती वर्ष राहिले? 22 वर्ष। तसं 1000 वर्षाच्या आयुष्यात भगवान श्रीकृष्ण परमात्मा किती वर्ष आपल्यामध्ये होते? 125 वर्ष। 125 वर्षाच्या कार्यकालात देवाचे 11 वर्ष गोकुळामध्ये गेले, 14 वर्ष मथुरेत गेले। मावशांनो, देवाचे 100 वर्ष द्वारकेत गेले। वरखेड झोपल्या का काय तुम्ही? देवानं 100 वर्ष द्वारकेत काय केलं ते नाही पाहायचं, 14 वर्ष मथुरेत काय केलं ते सुद्धा पाहायचं नाही, पण 11 वर्षाच्या काळात गोकुळात काय केलं ते पाहायचं आहे। 11 वर्षाच्या कार्यकालात देवानं काय चरित्र केलं? तसं तर देवाच्या चरित्राला जन्मापूर्वी सुरुवात झाली होती। जेव्हा कंस वसुदेव देवकीला रथात घालून अगदी त्यांच्या सासरी वाटी लावत होता देवकीच्या, तेव्हा आकाशवाणी झाली आणि आकाशवाणी म्हणते, ए कंसा, जिला रथामध्ये घालून सासरी वाटी लावतोस तिच्या पोटी जन्माला येणारा 8वा पुत्र तुझा काळ म्हणून जन्माला येणार आहे। रथाचे घोडे आखडले, लगाम मागे खेचला, रथ थांबला आणि कंसाने विचार केला, हिच्या पोटी जन्माला येणारं मूल मला मारणार आहे। मग कुणाला मरा वाटतं का? आपला शत्रू वाढताना कुणाला चांगला वाटतो का? तर लगेच कंसानं तलवार काढली, अतिशय गोड प्रमाण घेऊन या खड्ग माराया धावला। पण त्याच वेळेला काय केलं वसुदेवजीनं? हात जोडले, थांबवलं। कंस महाराज मारू नका म्हणे। कसं मारू नका? हिच्या पोटी मला मारणारा जन्माला येणार आणि हिला जिवंत ठेवून काय करायचं? मला मारणार नका मारू। समजावून सांगितलं म्हणे स्त्रीची हत्या करणं चांगलं नाही। 1000 बकरे मारल्यानंतर एक बैल मारल्याचं पाप लागतंय। 1000 बकरे मारल्यानंतर एक बैल मारल्याचं पाप लागतंय। 1000 बैल मारल्यानंतर एक गाय कापल्याचं पाप लागतंय। 1000 गायी कापल्यानंतर एक स्त्री मारल्याचं पाप लागतंय। आणि 1000 स्त्रिया मारल्याचं पातक एक स्त्री भ्रूण हत्या केल्याचं पातक एवढं मोठं आहे। हे समजावून सांगितलं तरी पण एवढं शास्त्र ऐकून शांत थांबणाऱ्यापैकी होता काय कंस? आता काय कीर्तनकार कमी शास्त्र सांगता का? तरी पण धाब्याच्या वाऱ्या काय थांबल्या काय कोणाच्या? वारी जी चालू आहे ते चालूच आहे। पंढरपूरच्या वारीला लवकर कोणी सुटणार नाही। एखादा तरुण जर झेंडा खांद्यावर घेऊन निघाला तर सपोर्ट करणारे 2च, पण 10 आडवे येतात। अरे पागल झाला का? या वयात कुठं वारी करायची असते का? तू का म्हातारा झाला का? म्हणजे म्हाताऱ्यांनी वारी करायची असं असतंय का कुठं? पण हे असंच आहे। शास्त्र चांगलं सांगितलेलं लवकर कंसाला पचण्यापैकी नव्हतं, पण आकाशवाणीनं सांगितलं, कंसा आत्ताच जर हिला मारशील तर हिच्या रक्ताच्या थेंबा थेंबातून तुला मारणारे जन्माला येतील। आणि जे काही काळानं व्हायचं ते आत्ताच घडल। दचकला कंस, टाकलं दोघांना कारागृहात। देवकीची 6 मुलं मारले। 7वा मुलगा योगमायेनं रोहिणी उदरी नेऊन घातला आणि 8व्या वेळेला देवकी मातेच्या पोटी कारागृहात अष्टमीच्या रात्री श्रावण महिन्यात मध्यरात्रीला मुसळधार पावसात विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट, काळोख्या रात्रीमध्ये भगवान चतुर्भुज रूपामध्ये कारागृहात प्रकट झाले। बोली चतुर्भुज भगवान की, गोपाल कृष्ण भगवान की।
देव प्रगट झाले. देवानं सांगितलं बाबा निश्चिंत राहा, या कंसाचा अंत करण्यासाठी मी आलो आहे. मी लहान रूप घेतो, टोपलीत घाला आणि नंदाच्या वाड्याला नेऊन ठेवा. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मदने तेथे ठेवी मज आणि येथे नंदाच्या घराला मज नी गोकुळाला मला घेऊन जा. आता थोडस जागरूक ऐकायचं बरं तुम्हाला. कारागृहात देव आहे, छोटस रूप घेतलंय. आई वडिलाला सांगितलंय बाबा मला टोपलीत घाला आणि नंद बाबाच्या वाड्याला नेऊन ठेवा. दिवसा सांगितलंय का? रात्रीच्या वेळेला. बरं रस्त्यानं लाईट होती का? नाही. उजेड नाही. डांबरी रस्ता होता का? डांबरी सुद्धा नाही. बरं मदतीला होतं का? कुणी गपचूप घेऊन जायचं होतं, कुणाला कळू सुद्धा द्यायचं नव्हतं. मदत तर लांबच राहील. पडत्या पावसात मध्यरात्रीला विजांच्या कडकडाटामध्ये, ढगांच्या गडगडाटामध्ये छोट्याशा बाळाला टोपलीत घातलं. इथं दुसरा प्रश्न निर्माण होतो, ज्याच्या उदरात 14 ब्रह्मांड आहेत तो टोपल्यात बसलाच कसा? त्याला बसवणारा किती महान असेल. तर ते टोपलं कुठं काटक्याचं नव्हतं, दोरीचं नव्हतं. ते टोपलं भक्तीचं आणि भावाचं होतं. म्हणून ज्याच्या उदरात 14 ब्रह्मांड आहेत तो छोट्याशा टोपल्यामध्ये बसला. आणि जगाच्या पाठीवर असा एक बाप, त्याची इतिहासात नोंद झाली, पुराण ग्रंथामध्ये नोंद झाली की बापानं लेकरासाठी मुसळधार पावसात स्वतःचा जीव धोक्यात घालून नदीमध्ये शिरणारा एकमेव बाप, त्या बापाचं नाव आहे वसुदेव. नदीला पूर आलाय. अरे आपल्या कितीतरी पिढ्या गेल्या नदी काठावर या गोदावरीच्या. ती यमुना सुद्धा काही साधी नाहीये, फार मोठं पात्र यमुनेचं. जसं आपल्या गोदावरीचं पात्र त्यापेक्षा थोडं मोठं पात्र यमुनेचं आहे. आणि त्या यमुनेमध्ये दुथडी पाणी तुडुंब वाहतंय. त्या पाण्यात शिरला देवाचा बाप. लेकराला टोपलीत घातलंय, वरून पाऊस पडतोय, विजा कडकडल्या की अंतकरणात धडधड होतंय. तरी पण त्या पाण्यामध्ये शिरला. मध्यरात्रीला पाण्यात काय चाललंय वाहत हे दिसतंय का? झाडं गेली, घरं गेली, काय दिसतंय आपल्याला? गोदावरीत लेकरू डोक्यावर घेऊन तुम्ही शिरताल काय पाण्यामध्ये पूर आल्यावर? तुमच्या लेकरासाठी लोकांच्या म्हणत नाही मी तुम्हाला. आपल्या लेकराला डोक्यावर घेऊन पाण्यात शिरतोल का आपण वाचवण्यासाठी त्याला गोदावरीच्या पात्रात? नाही दादा. पण शिरला लेकराच्या मायेपोटी. त्या बापाचं नाव आहे वसुदेव. हे आपल्यात तुम्हाला आम्हाला नाही जमणार. हे वसुदेवजी पाण्यात शिरले, भगवान परमात्माला गोकुळात पोहोचवलं आणि गोकुळात देवाचा जन्म साजरा झाला. गोपाल कृष्ण भगवान की जय. अगदी माईक स्पीकर काहीच नाही तरी जाहिरात खूप झाली. कशाची? गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला, गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. म्हणती हो म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. म्हणती हो म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. एकदा बियांची पुढे ताती वाटी सुंठ बडे, एकदा बियांची पुढे ताती
वरखेड गावात साजरा करतोय. श्री कृष्ण भगवंताचा जन्म झाला या गोष्टीनं ज्यांना ज्यांना आनंद झाला त्यांनी हात वरती घ्या आणि आमच्या सोबत टाळी वाजून भजन करा. महिला मंडळ हात वरती घ्या, लाजू नका. अष्टमीच्या रात्री यमुनेच्या काठी गोकुळावत रले. गोड हसू गालात नाचू गाऊ तालात बैठण थर थरले. कान्हा दिसतो उठून गोपी आला नटून. कान्हा दिसतो उठून गोपी आला नटून. नव्या नवतीचा शृंगार केला. आज आनंदी आनंद झाला. आज आनंदी आनंद झाला. आज आनंदी आनंद झाला. आज आनंदी आनंद झाला. किती सांगू मी सांगू कुणाला. किती सांगू मी सांगू कुणाला. आज आनंदी आनंद झाला. आज आनंदी आनंद झाला. आज आनंदी आनंद झाला. भगवान की जय. बाबांना आनंद अनावर झाला म्हणून त्यांनी उठून उभं राहून आनंद व्यक्त केला. आपल्यालाही झाला होता आनंद. हात वर करा म्हणलं तर लवकर करणार. आपल्याला कोणी पाहतं का काय. देवाचा जन्मोत्सव थाटात पार पडला. भगवान परमात्मानं लहान असतानाच बऱ्याच राक्षसांना मारलं. पुतना मावशी मारली. परत भगवंतानं महाबळ नावाच्या भटाची फजिती केली. शकटासूर मारला. तृणावर्त मारला. छोटे असताना भगवान बरेच राक्षस मारतात. देव रांगायला लागले. आमच्या संताचं लक्ष देवाच्या रांगण्याकडे गेलं. तळवे तळहात टेकीत. तळवे तळहात टेकीत. डाव्या गुडघ्यानं रागत. डाव्या गुडघ्यानं रागत. डाव्या गुडघ्यानं रागत. तळवे तळहात टेकीत. तळवे तळहात टेकीत. डाव्या गुडघ्यानं लागत. डाव्या गुडघ्यानं लागत. डाव्या गुडघ्यानं लागत. देव रांगता रांगता चालायला लागले. देव गोकुळात फिरायला लागले. गोपाळांना एकत्र केलं आणि रोज चोरी होऊ लागली. रोज चोरी. आता चोरी देवाची एक खोडी सांगणार आहे मी तुम्हाला आणि कीर्तन सांगतेकडे घेऊन जाणार आहे. देव अशा खोड्या करायचे. गवळणी वैतागून जायच्या. एक गवळण म्हटली, कृष्णा तू माझ्या घरी येऊन दाखव, तुला बांधून टाकते. भगवान परमात्मा गेले. देवानं काय केलं, दही दूध ताक लोणी खाल्लं. वापस येताना गवळ्याची दाढीने गवळणीची वेणी 2 इंच मारली गाठ. देव निघून गेले. गवळण पहाटे उठली. गवळ्याच्या दाढीला झटका बसला. गवळी होता साखर झोपेत. रागात आला, ए धांगड माझी दाढी ओढते का तू? ती म्हटली तुम्हीच माझी वेणी ओढली. हा म्हणतो मी नाही वेणी ओढली. ती म्हणते तुम्ही माझी वेणी ओढली. हा म्हणतो तू माझी दाढी ओढली. दाढी कुणाची? गवळ्याची. गवळ्याची काय होती? तुम्ही झोपले का काय? जरा सांगा ना मोठ्यानं. समोर बसलेले त्या कट्ट्यावर असलेले उभे असलेले सांगा. गवळ्याची. महिला मंडळ सांगा. गवळणीची. गवळ्याची. गवळ्याचं उत्तर पुरुषांनी द्यायचं आणि गवळणीचं उत्तर महिलांनी द्यायचं ना. गवळ्याची. गवळणीची. लागू द्या भांडणाशीच. इथंच भांडणं लागायची दादा. काय सांगू तुम्हाला. दोघांची जोरात भांडणं लागली. गवळण म्हणते भांडणं नको करायला. झालं काय नेमकं ते पाहू आपण. पाहिलं दाढी विणीची गाठ होती. गाठ सोडिता सुटना त्यांना. गवळण म्हटलं आपण कापू. चाकू आणला आणि कापायला निघाली. ती म्हटली पा माझी सवासनाची वेणी आहे, तुमची थोडी दाढी कापते. हा म्हटला शांत बसते का नाही तू? तो म्हटला. ती म्हटली काय झालं? माझी श्रावण महिन्याची दाढी आहे, अजिबात आपल्या दाढीला कातर लावायची नाही. गवळण म्हणते अहो कुठंतरी आपल्याला माघार घ्यावं लागल. हा म्हटलं मग तुझी अर्धी वेणी माझी अर्धी दाढी मध्ये कापायचं ठरलं.
कापिता कापेना जळिता जळेना, दोघांच्या लक्षात आलं ही गाठ काही सुटणार नाही. तेवढ्या तिसऱ्यानं सल्ला दिला, नंद बाबाच्या वाड्याला जावं लागेल, कृष्णाशिवाय गाठ सुटणार नाही. गवळण लाजली, म्हणे आता बाई नाशी कशी जाऊ. लोक म्हटली मग बसा घरात. नाही म्हणे असं नको, मी चालते म्हणे. गवळण तयार झाली पण गवळी तयार होईना, हातपाय खोडायला लागलं. ते कशामुळं? म्हणे हिची वेणी असल्यामुळे ही पुढं चालल, माझी दाढी असल्यामुळे मला मागं चालावं लागल. लग्नात मी पुढं होतो, ही माझ्या मागं होती, आता मागं कसा राहू. कसा वसा तयार केला. गवळी गवळण दोघं जण निघाले. पण गंमत अशी, गवळण होती 7.5 फूट उंच आणि गवळी होता 2.5 फूट बुटका. गवळण तडा 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 चालायची नाही, तुडू 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 चालायचं, टुन 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 उड्या मारायचं. काय गंमत. हे सोंग पाहण्यासाठी अवघं गोकुळ गोळा झालं. भगवंताला शरण आले. देवा खूप आमची फजिती केली. देवानं त्या गाठेला स्पर्श केला आणि गाठ सुटून गेलेली आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. खूप खोड्या करतात भगवान. रोज चोरी. एक दिवस देवाचा बोबड्या नावाचा मित्र चोरी करायला येईना. आणि लक्षात घ्या, चोरीच्या टीम मधला एक चोर फुटणं म्हणजे बाकीच्या टीमला धोका आहे. हे देवाच्या लक्षात आलं. टीम जी असते ना, एक ग्रुप, त्या संघटनेतला एक सुद्धा माणूस फुटणं चांगलं नाही. कारण ज्यांच्या घरी चोरी केली त्यांच्या घरी अगदी पुराव्यासहित सांगायला फिरन ते. म्हणून देव म्हटले आता बोबड्या आपल्याबरोबर येईना चोरी करायला. नेमकं झालं काय? देव स्वतः त्याला विचारायला गेले. ए बोबड्या, चल ना चोरी करायला. तो म्हटला अजिबात येणार नाही. पण त्याला बोबडे बोबडे शब्द बोलता येत होते, आपल्यासारखं बोलता येत नव्हतं. त्यानं त्याच्या बोबड्या भाषेत सांगितलं. काय सांगितलं ऐका. दाई बा कितना नकोले बा, दाई बा कितना नकोले बा, आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार, आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार, आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार, आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार, आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार, आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार. बोबड्या म्हणतो कृष्ण आम्ही तुझ्या सोबत येणार नाही. आमच्या डगे पाटलाने मला आग्रह केला होता दीदी, काल्याच्या कीर्तनात बोबड्याची गवळण तुम्हाला घ्यावी लागल. म्हटलं काही हरकत नाही, आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद. दाई बा कितना नकोले बा, दाई बा कितना नकोले बा, आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार, आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार, आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार, आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार, आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार, आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार. भगवान म्हटले बोबड्या तू का येणार नाही? तर न येण्याचं कारण सांगितलं बोबड्यानं. कृष्ण ऐक, अशीच एकदा सगली पोला मिळून, अशीच एकदा सगली पोला मिळून, माल्याच्या मल्यामंदी गेलो ले बा, माळ्याच्या मळ्यात गेलो, माल्याच्या मल्यामंदी गेलो ले बा, माल्याच्या मल्यामंदी कोवल्या कोवल्या ककल्या होत्या. माळ्याच्या मळ्यात काय होतं? काकड्या होत्या. माल्याच्या मल्यामंदी कोवल्या कोवल्या ककल्या होत्या. सगळ्या पोलांना दोन दोन दिल्या, सगळ्या पोलांना दोन दोन दिल्या, सगळ्या पोलांना दोन दोन दिल्या. मी ककली तोलायला गेलो ले बा, तिकलून आला माल्याचा मालक, माझ्याच शेंडीला धरले बा, आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार, आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार, आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार. ए बोबड्या, माळ्यानं तुझी शेंडी उपटून घेतली त्यात माझा काय दोष आहे? कृष्णा तुझ्या घरची सुद्धा एक गोष्ट घडलेली. म्हणे काय? अशीच एकदा सगली पोला मिळून, यशोदेच्या घरी गेलो ले बा, यशोदेच्या घरी गेलो ले बा, यशोदा मैयानं पुलन पोल्या केल्या होत्या. सगळ्या पोलांना
दोन दोन दिल्या सगळ्या पोलांना दोन दोन दिल्या काय दिल्या पोल्या पोल्या पुलनाच्या पोल्या सगळ्या पोलांना दोन दोन दिल्या सगळ्या पोलांना दोन दोन दिल्या सगळ्या पोलांना दोन दोन दिल्या मी पोली मागायला गेलो लेबा मी पोली मागायला गेलो लेबा मलाच अलधी दिली लेबा आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार दाईबा कितना नको रे बा दैवा कितना नको रे बा आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार हे कृष्णा आम्ही येणार नाही तुझ्या सोबत असं असं झालंय तुझ्याच आईनं मला अर्धी पोळी दिली सगळ्यांना दोन दोन दिल्या आणि मला अर्धी दिली पण हे कसं सांगत होतं त्याच्या भाषेत सांगत होतं मलाच अर्धी दिलेले बा आम्ही तुझ्या संग येणार नाही अशा अनेक खोड्या अनेक गाऱ्हाणे आई म्हटली तू काय कर आता कृष्णा शाळेतच जा मग गेले बाजारात दप्तर आणलं पेन्सिल आणली वही आणली अशी होती का शाळा त्यावेळेला नाही गाई गुरांना घेऊन छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल छोटो सुमेरो मदन गोपाल भगवान परमात्मा निघाले तिकडे अनेक खेळ खेळले भगवान परमात्मा एक खेळ खेळणार आहोत आपण अबक दुबक तिबक पोरा त्रिपुण खेळ मांडू 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 खेळ बिट्टी दांडू पोरा खेळ बिट्टी दांडू 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 अबक दुबक तिबक पोरा त्रिपुण खेळ मांडू 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 पोरा त्रिपुण खेळ खेळ भवरा गबाई भवरा खेळ भवरा गबाई भवरा खेळ भवरा गबाई भवरा खेळ भवरा गबाई भवरा या राती केता या राती केता नवरा 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 खेळ भवरा गबाई भवरा खेळ भवरा गबाई भवरा या भवरा गबाई भवरा खेळ भवरा गबाई भवरा भवरा फिरे गर गर फिरे गर गर फिरे गर गर या राती केता या राती केता नवरा 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 खेळ भवरा गबाई भवरा खेळ भवरा गबाई भवरा खेळ भवरा गबाई भवरा खेळ भवरा गबाई भवरा गबाई भवरा गबाई भवरा खेळ भवरा गबाई भवरा खूप खेळले भगवान खेळ आता खांदी भार पोटी भूक काय खेळायचे आता नको म्हणे खेळायचं सगळ्यांचे शिदोर एकत्र केल्या काला केला देवानं सगळ्यांना खाऊ घातला तोच भक्तीचा प्रेमाचा आपलेपणाचा माणुसकीचा संप्रदायाचा परमार्थाचा सात्विकतेचा काला आपल्याला इथे खायला मिळणार आहे पुन्हा एकदा या कार्यक्रमाचे आयोजक नियोजक संयोजक सुंदर असं नियोजन केलं असे अनंत महाराज पूर्ण ग्रामस्थ मंडळी आणि आजच्या कीर्तनाचे यजमान आमचे बालासाहेब भाऊ धगे आणि त्यांचे सहकारी मित्र आंबट भाऊ ना सुभाष भाऊ आंबट यांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करते
की आपण मला या ठिकाणी या सौजन्य स्वीकारून कीर्तनासाठी निमंत्रित केलं. मी तुमचे खूप धन्यवाद व्यक्त करेन. आणि असंच आपल्या हातनं धर्मकार्य घडावं, ग्रामस्थ मंडळीच्या हातनं धर्मकार्य घडावं. गाव तुमचं पुण्यवान आहे, कारण इथे फार मोठं अन्नदान या भूमीमध्ये होतं आहे. म्हणून गावकऱ्यांसाठी मी टाळ्या वाजवण्यासाठी विनंती करेल. हा देव तुमचा साधा नाही, हा गदावाला जागृत आहे, जागृत. याची ताकद फार मोठी आहे. जो सेवा कराल त्याला मेवा मिळेल, जो पाठ दाखवाल हा त्याच्या पाठीत गदा घालल. एवढा अवघड आहे हा देव. हा भक्ती करणाऱ्याला शक्ती देतो आणि त्याची थट्टा करणाऱ्याच्या माथ्यावर गदा घालत असतो हा भगवान. नसो, ज्या भूमीमध्ये सारखं अन्नदान चालतं त्या भूमीला तीर्थक्षेत्र म्हणत असतात. अन्नदान कुठं होतं? अन्नछत्र कुठं असतात? अन्नछत्र तीर्थावर असतात. पंढरपूरला, आळंदीला, पैठणला, देहूला अन्नछत्र असतात, तिथे सारखं अन्नदान असतं. मग पंढरपूर नाही, आळंदी नाही, देहू नाही, पैठण नाही, तरीही अन्नछत्र चालू आहे. याचा अर्थ ही भूमीच त्या ठिकाणी तीर्थक्षेत्र आहे. ही पुण्यवान भूमी आहे. या पुण्यवान भूमीत तुम्ही अन्नदान करतात. तुम्ही किती भाग्यवान लोक आहात. अन्नदान कुठेही होत नसतं. काही काही माणसं जागेवर उपाशी मरतात तर वापस येतात तिथून. अशी कडाक्याची भूक लागते पण खायला अन्न मिळत नाही, त्या जागेचा दोष. आणि इथं माणसं तृप्त होऊन जातात, आशीर्वाद देऊन जातात त्या गावाला, या जागेला. का? हा जागेचा महिमा आहे. हा देव जागृत आहे. ह्या देवाची कृपा तुमच्या गावावर आहे. तुम्ही भजताय त्याचं फळही तुम्हाला मिळतंय. अशी सेवा करत राहा, काही कमी पडणार नाही तुम्हाला. फक्त मन पवित्र ठेवा आणि शुद्ध अंतकरणातून सेवा करा. आलेला याचक जो कोणी व्यक्ती आला असेल त्याला मान सन्मान प्रेम द्या. पोटाला पोटभर खाऊ घाला. त्याचं मन दुःखी होऊन इथून जाईल अशी गोष्ट कधीच करू नका. कारण ज्या दिवशी असं घडल त्या दिवशी सगळं पुण्य निघून जाईल. हे पुण्य निघून नाही जाऊ द्यायचं आपल्याला. याच्यासाठी तुम्हाला जमेल त्या पट्टीमध्ये तुम्ही आदर सत्कार मान सन्मान करतच आहात. पण या गोष्टी आता जपून ठेवा, कारण पुण्य फळाला येत आहे. बरं, पुण्य फळाला येत आहे. या गोष्टीची नोंद घ्या. पुन्हा एकदा सगळ्यांचे खूप धन्यवाद. झालेली सेवा आमचे सर्व गायनाचार्य आपले देखील खूप धन्यवाद. आज ज्यांचं अन्नदान आहे काल्याच्या महाप्रसादामध्ये, अशा भाग्यश्री ताई सुभाष आंबट यांचा आज जन्मदिवस आहे. त्यांना जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्याला उदंड आयुष्य लाभो. माझ्या हनुमंतरायाची कृपा तुमच्या घरावरती हो. आपली प्रगती हो, यश आरोग्य सगळ्या गोष्टींची प्राप्ती हो, एवढीच मी हनुमंतरायाला प्रार्थना करते. ज्या देवाच्या कार्यामध्ये आपण अन्नदान करत आहात, हा देव माणसाला यश देणार आहे. यश आणि त्याच गोष्टीची गरज असते माणसाच्या जीवनामध्ये. पैसा किती मिळाला याला महत्त्व नाही, यश किती प्राप्त झालं त्याला महत्त्व आहे. आपलं जीवन यशस्वी हो. या कार्यक्रमासाठी बाहेरगावरून आलेली मंडळी, आदरणीय आमचे टेंगसे दादा यांचे देखील मी धन्यवाद व्यक्त करेन. आणखी कोणी या ठिकाणी आलेली महाराज मंडळी यांचे धन्यवाद. आणि माऊलींच्या चरणी सेवा अर्पण करते. ज्ञानेश्वरा माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर